तारखेपासून तो किशोर पाटील आता मागे आणि अण्णा 6 तास बसले आणि धुळ्यात पोचल्यावरती बाहेर आल्यावरती पहिले मी आमच्या लोकांना विचारलं की अनिल अण्णा गोटे यांनी ज्या खोलीवर धाड घातली 102 नंबरची खोली कुठे आहे? कारण 102 नंबरची खोली सध्या भारतामध्ये फार गाजते है। 102 नंबर के कमरे में क्या हुआ, वो किसका माल था और आगे क्या हो गया, असं मला दिल्लीतून विचारतात ये अनिल अन्ना गोटे क्या है चीज। बोला आप सबको मालूम है अनिल अन्ना गोटे क्या चीज है। 102 नंबरच्या खोलीवरती मला वाटतं कोणीतरी एक सिनेमाही काढावा लागेल, रहस्यपट। धुळं सध्या प्रकाशात आहे ते अशा विचित्र गोष्टींमुळे। आत्ताच मला आमच्या संपर्क प्रमुख अशोक धात्रकांनी कामराज निकम यांच्या कुटुंबियांना भेटवलं। सिंदखेड राजामध्ये सिंदखेडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राज्याचे शरद पवारांचे, त्यांना ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान देण्याचा प्रयत्न झाला म्हणून खोट्या गुन्ह्याकडे अशी कलम टाकली, अशी आर्म्स ऍक्ट, हा ऍक्ट, तो ऍक्ट, सुरी सापडली, चाकू सापडली, रिव्हॉल्वर सापडलं। कालपर्यंत तुमच्या बरोबरच होते ना ते, आणि तुरुंगात पाठवलं। हा सत्तेचा गैरवापर। इकडले जे पोलीस प्रमुख आहेत धिवरे, श्रीकांत धिवरे, त्यांना माझं विचारायचं आहे, ही तत्परता गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्ही 102 नंबरच्या खोलीवर कारवाई करताना का दाखवली नाही? आज घाईघाईने गुन्हा दाखल केल्याचं मला समजलं। सरकारी विश्रामगृहामध्ये राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृत पीएकडे 1.5-2 कोटी रुपयाची कॅश सापडते। त्या खोलीमध्ये या धुळ्यातले आणि आसपासचे ठेकेदार 2 दिवसापासून पैसे गोळा करत होते। काही रक्कम बाहेर गेली। 10 कोटी रुपये जालन्यामध्ये जमा करायचे होते। जालन्यात हे सगळं उघड झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खातं जे भ्रष्टाचारांना तुंगात टाकण्याच्या पर्यंत करत होतं। माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी तुरुंगात टाकलं। मग ह्या इतक्या मोठ्या हादरवणाऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही आतापर्यंत किती जणांना तुरुंगात टाकलं? किती जणांना तुरुंगात टाकलं? एसआयटी स्थापन केली म्हणतात, ते एसआयटी आहे कुठे? एसआयटी चे प्रमुख कोण आहेत? एसआयटी मध्ये कोण मेंबर्स आहेत? त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत? कालमर्यादा काय आहे? एसआयटी हवी कशाला याच्यामध्ये? तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ना आतापर्यंत, याच्यामध्ये मुख्य विटनेस कोण आहेत? अनिल अण्णा गोटे हे मुख्य विटनेस आहे। पैसे ज्यांनी तिथे गोळा केलेले आहेत ते सगळे ठेकेदार विटनेस आहे। किती लोकांना तुम्ही आतापर्यंत एवढी ढिलाई भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुम्ही दाखवताय? पण पालकमंत्र्यांना आव्हान देणारा एका राजकीय कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करताना हे पोलीस प्रमुख ही तत्परता दाखवत आहे।
हा सरळ सरळ या राज्यातला या जिल्ह्यातला दहशतवाद आहे. राजकीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद.